नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? PPP मॉडेलवरती 10,000 ई बसद्वारे शहर बस ऑपरेशन वाढवण्यासाठी सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, PM ई बस सेवा असं या स्कीमचं नाव आहे, योजनेचं नाव आहे. याच्या अंतर्गत PPP मॉडेलच्या आधारावरती 10,000 ई बस या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे? म्हणजे मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट पुरस्काराबद्दल बोलण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकदा काय झालं असं त्या मूव्हीचं नाव आहे, चित्रपटाचं नाव आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं एकदा काय झालं या चित्रपटाचे जे काही दिग्दर्शक आहेत, डिरेक्टर आहेत, त्यांचं नाव काय आहे? तर सलील कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. पहा, कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. हा जो काय 69 क्रमांकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. जसं की सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भेटला आहे अल्लू अर्जुन या ॲक्टरला. पुष्पा सिनेमासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्तम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला आहे. आलिया भट्ट आणि कृती सेनन यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा जो काही पुरस्कार आहे तो एकदा काय झालं या चित्रपटाला या ठिकाणी देण्यात आलेला पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा पुरस्कार देण्यात आला आहे सरदार उधम या हिंदी चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन हा जो काही पुरस्कार देण्यात आला आहे तो DSP ला देण्यात आला आहे, ज्याचं या ठिकाणी म्युझिक पुष्पा आणि RRR मध्ये आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी निखिल महाजन यांना गोदावरी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे पल्लवी जोशी यांना. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत 69व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याबद्दल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. वुमन्स इक्वॅलिटी डे म्हणजेच दरवर्षी महिला समानता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी 26 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो वुमन्स इक्वॅलिटी डे महिला समानता दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2023 ची जर तुम्हाला थीम विचारली तर लगेच थीम लिहून घ्या, एम्ब्रेस इक्विटी असं या ठिकाणी थीम आहे 2023 साठी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाणार 100% एक्झाम मध्ये. भारतातील पहिली AI शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? AI शाळा या ठिकाणी याचा फुल फॉर्म काय होतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल असं म्हणता येईल. तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्यामध्ये भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल या ठिकाणी सुरू झालेली आहे. केरळमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं लिहून घ्या. तिरुवनंतपुरम मधील सांथीगिरी विद्याभवन येथे पहिली AI शाळा सुरू करण्यात आलेली आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? 2 कारण आहेत. पहिलं कारण काय आहे तर ही भारतातील पहिली AI शाळा आहे. आणि दुसरं कारण काय आहे? भारताचे जे काही माजी राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद, 14व्या क्रमांकाचे ते राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या 2 कारणामुळे हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, प्रश्न हा कशा संदर्भात आहे? घडलेल्या प्रथम घटनेबद्दल. तर लगेच मागील काही आठवड्यामध्ये नवनवीन जे काही प्रथम घटना घडलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म तेलंगणा या ठिकाणी सुरू झाला. 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक ठरली AU स्मॉल फायनान्स बँक. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केला आहे एअरटेल पेमेंट्स बँकेने. भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट सुरू झालं तमिळनाडूमध्ये. ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर उघडण्यात आलं तमिळनाडूमध्ये.
भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव ॲटलस मायम नावाचं गाव गोव्यामध्ये आहे, जे की पहिले जैवविविधता असलेले गाव ठरलेलं आहे. भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस सुरू झालं बेंगलोर या ठिकाणी, ज्याचं उद्घाटन रेल्वे मंत्री या ठिकाणी त्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा सुरू होणार आहे लेह या ठिकाणी, आणि भारतातील पहिली AI शाळा उघडण्यात आलेली आहे केरळ राज्यामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्क करून ठेवा, 100% हा प्रश्न विचारला जाणार. काय आहे चौथा प्रश्न? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स युतीने किती नवीन सदस्य देशांच्या समावेशाची घोषणा केलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टोटल 6 नवीन देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या देशांच्या समावेशाची घोषणा केलेली आहे. कोणी? ब्रिक्स या गटाने. ठीक आहे, मग हे 6 देश कोणकोणते आहेत? तर अर्जेंटिना, इराण, UAE, सौदी अरेबिया, इथिओपिया आणि इजिप्त. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून लक्षात राहील, त्या ठिकाणी मी तुम्हाला फोटो टाकलेला आहे. 6 कंट्रीज इन्व्हायटेड टू जॉईन ब्रिक्स. हे जे काही 6 कंट्रीज आहेत याच्या अगोदर किती होते? तर टोटल 5 देश होते. कोणकोणते? ब्राझील, रशिया, आपला प्यारा भारत देश, चीन आणि साऊथ आफ्रिका. या 5 जणांचा या ठिकाणी ब्रिक्स हा गट होता. त्याच्यामध्ये नवीन 6 देश या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत. त्याच्यातील पहिला आहे सौदी अरेबिया, दुसरा आहे इजिप्त, तिसरा आहे युनायटेड अरब इमिरेट्स, चौथा आहे अर्जेंटिना, पाचवा आहे इराण आणि 6वा आहे इथिओपिया. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक दररोज वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5. मेरा बिल मेरा अधिकार GST रिवॉर्ड योजना केव्हापासून सुरू होणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सप्टेंबर महिन्याची 1 तारीख म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून मेरा बिल मेरा अधिकार GST रिवॉर्ड योजना सुरू होणार आहे. ही जी काही योजना आहे हा सुरू करण्याच्या मागचा नेमका पर्पज काय आहे, उद्देश काय आहे, तर लिहून घ्या. वेगवेगळ्या वस्तू खरेदी करताना बिलाची विनंती करण्याची व्यक्तींना सवय लावणे आणि या आर्थिक उमेदवारांची निवड करणे आणि आर्थिक विकास करणे याच्यासाठी ही योजना सुरू होणार आहे. सोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या आणि ग्राहकांना सक्षम बनवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून. योजनेचं नाव काय आहे? मेरा बिल मेरा अधिकार GST रिवॉर्ड योजना. पर्याय क्रमांक डी. 1 सप्टेंबर 2023 पासून ही योजना लागू होणार आहे. मला फक्त कमेंटमध्ये 2-3 प्रश्नाची उत्तर लिहा. या ठिकाणी GST भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली? GSTचे एकूण किती टाईप असतात आणि GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने युनिव्हर्सल पेन्शन स्कीमला देशांतर्गत या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे किंवा सुरुवात केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेश या देशाने त्या देशाच्या अंतर्गत युनिव्हर्सल पेन्शन स्कीमला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेलं आहे, मंजुरी दिलेली आहे, सुरुवात केलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. पर्पज काय आहे, उद्दिष्ट काय आहे? तर 18 वर्षांवरील नागरिकांना पेन्शन कव्हरेज अंतर्गत आणणे हा या योजनेच्या मागचा, स्कीमच्या मागचा मेन उद्देश आहे. बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. बांगलादेशचे नवीन प्रेसिडेंट बनलेले आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना. राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खेलो इंडिया वुमन्स लीगचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी. अस्मिता महिला लीग असं त्या लीगचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अस्मिता महिला लीग हे नाव तुम्हाला विसरायचं नाही आहे. खेलो इंडिया वुमन्स लीग असं जुनं नाव होतं आणि नवीन नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? अस्मिता महिला लीग असं नाव नवीन ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील 54व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. राजस्थान राज्याच्या अंतर्गत 54व्या क्रमांकाचा भारतातील व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. कोठे आहे? तर ढोलपूर करौली या डिस्ट्रिक्टमध्ये हे या ठिकाणी काय आहे? व्याघ्र प्रकल्प आहे. पहा या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. तिन्ही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल. एक तर तुम्हाला असं विचारलं जाईल भारतामध्ये एकूण आता किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 54 आहेत.
54वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ढोलपूर करौली जिल्ह्यामध्ये आहे. मग राजस्थानमध्ये हा जो काही 54वा व्याघ्र प्रकल्प आहे, मग ह्याला पकडून टोटल राजस्थानमध्ये किती या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प झाले? तर टोटल 6 व्याघ्र प्रकल्प झाले. याचा अर्थ या 6 व्याघ्र प्रकल्प होण्याच्या अगोदर किती होते? 5 व्याघ्र प्रकल्प होते. ते 5 कोणकोणते होते? लिहून घ्या. रणथंबोर, सरिस्का, मुकुंद्रा हिल्स आणि रामगढ विषधारी. हे अशा प्रकारे 5 अगोदरच व्याघ्र प्रकल्प होते आणि 6वा या ठिकाणी बनलेला आहे करौली डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे. आता एक्स्ट्रा अजून 2 पॉईंट लिहून घ्या. भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वरून 2022 मध्ये 3682 पर्यंत वाढलेली आहे. इयर ऑन इयर ग्रोथ म्हणजेच वार्षिक जर वाढ बघितली तर 6% वाढ या ठिकाणी झालेली आहे. सोबत सोबत राजस्थानबद्दल एक पॉईंट लिहून घ्या. राजस्थानमध्ये वाघांची संख्या 2006 मधील 32 वरून 2022 मध्ये 88 इतकी झालेली आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत राजस्थानबद्दल, 54व्या व्याघ्र प्रकल्पाबद्दल आणि वाघांच्या संख्येबद्दल. क्लिअर? पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. लुपेक्स नावाचा एक सराव आहे. आपण बऱ्याच अगोदर दिवसापूर्वी आपण कव्हर केलेला होता. 9व्या प्रश्न काय आहे? लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन लुपेक्स हा जो काही जपान आणि टिंबटिंब देशामधील एक सहयोगी उपक्रम आहे. तर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी आपला भारत देश. कन्फ्युजन होणार असेल मी दूर करतो. जपान आणि भारत या 2 देशांतर्गतचा हा एक लुपेक्स नावाचा उपक्रम आहे. लुपेक्स लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन असा याचा फुल फॉर्म आहे, जो की जाक्सा आणि इस्रो या 2 दरम्यान आहे. जाक्सा याचा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या लगेच मग. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ही जपानची एजन्सी आहे आणि भारताची कोणती आहे? इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. या दोघांच्या मधील हा एक सहयोगी उपक्रम आहे. तर पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान हा या ठिकाणी उपक्रम आहे? जपान. तर जाता जाता आपण जपान बद्दल चर्चा करूया. जपानचे नवीन पंतप्रधान बनलेत फ्युमियो किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जपानमध्ये जपानीज. पुढचा प्रश्न क्रमांक 10. संयुक्त जागतिक कुस्ती संस्थेने या ठिकाणी इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन असं म्हणता येईल इंग्रजीमध्ये. या फेडरेशनने कोणत्या देशाच्या कुस्ती संघाला निलंबित केलेले आहे म्हणजे सस्पेंड केलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. परत एकदा भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. भारतीय कुस्तीपटूंचा विरोध आणि विविध राज्य युनिट्सचा कायदेशीर आव्हानांमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहेत वेळोवेळी या ठिकाणी शेड्यूल. आणि या शेड्यूलमुळे किंवा या शेड्यूलच्या विलंबनामुळे कुस्तीसाठी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व जागतिक प्राधिकरणाला निलंबित करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी निलंबित केलेलं आहे भारताच्या कुस्ती संघाला. पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारतीय आयुर्विमा महामंडळाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मधील किती टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केलेली आहे म्हणजेच ॲक्वायर करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी 6.7% एवढा हिस्सा या ठिकाणी ॲक्वायर करण्यासाठी घोषणा केलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12 विचारला जाणार. भारतातील महान गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ सी राधाकृष्ण राव यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेले आहे. तर पर्याय क्रमांक ए वयाच्या 103व्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे. कोणाचं? सी राधाकृष्ण राव. कोण होते हे? तर भारतातील एक महान गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्यांना नुकतेच एका प्रतिष्ठित इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स 2023 पारितोषिक मिळाले होते, ज्याला स्टॅटिस्टिक्स विषयातील नोबेल पारितोषिक देखील म्हटलं जातं. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील सिडनी येथे मलबार या नौदल सरावाच्या कोणत्या आवृत्तीचा समारोप झालेला आहे? 15व्या, 18व्या, 20व्या
की 27व्या? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.